तर रामराम मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। तर माझ्या भावाने आज मिरच्यांचे आणि वांग्यांचे रोपटे आणलेत नर्सरीमधून। तर आपण चाललेलो लावायला, तुम्ही पण दाखवतो मी तुम्हाला कसं लावतोय, काय प्रोसिजर आहे। माझा मोठा भाऊ वाफे बनवतोय राहिलेले, कारण की सगळे वाफे बनवून झाले, ती वाफे बनवून झाले पण रोप आणायचे राहिले। तेवढ्यात मयूर रोप घेऊन आला, त्यासोबत ज्ञान पण घेऊन आला त्याला जोडी। पण काय वांग्यांचे 4-5 रोप आणि मिरच्यांचा पूर्ण ट्रे घेऊन आलेलो आम्ही। मित्रांनो, माझे भाव ते आता इंजिन चालू करायला पाण्याचा, कारण इकडं लाईट सुई नाही, त्याच्यामुळे आम्ही मोटरने टाकले विहिरीत खाली। त्याच्यामुळे मग आम्ही आता इंजिन चालू करून इथं वाफे भरून घ्यायला लागतील आम्हाला, कारण की आता जर वाफे भरले नाही तर मग ते माती कडक होईल, मग आपल्याला रोपे लावायला कठीण जाईल। त्याच्यामुळे आता मोटर चालू करून घेऊन राहिले भावन, ते चालू करायला आता त्यानं म्हणलं अशा प्रकारे आपलं इंजिन चालू झालं आणि फास्टपैकी पाणी येऊन राहिले आपल्या वाफ्यांमधून। आता वाफे भरून झाले की आपलं त्याच्या वाफ्यांवरती रोपे लावायचे। मित्रांनो, असं केलं की आपल्याला रोपे लावायला सोपं जातं, कारण की माती कडक असते, त्याच्यामुळे आपण पाणी भरून पहिले मग रोपे लावतो। मयूर खोरा घेऊन वाफे फोडून ते पाणी भरून राहिलंय, त्यावर आपण मजा घेऊन राहिलो, आपण बाहेर राहिलो। वाफे भरून झालेत आता आपले सगळे, आपल्याला आता रोपटे लावायला जायचे। मोठा भाऊ आला झाला रोपटे काढून राहिलो, त्याला अनुभव आहे ना जरा, आम्हाला अनुभव नाही। तो रोपटे काढून देऊ राहिलाय, एक 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 अलग काढून राहिलाय गडी आमच्याकडे देतोय, आणि आता आम्ही घेऊन चाललोय रोपटे लावायला। मित्रांनो, पहिले आपण बहिणीच्या हाताने मुहूर्त करून तिच्याकडे दिले रोपटे लावायला। बघा ती कशी लावते, एकदम तिच्याकडेच आपण शिकणार आहे कसं लावायचं ते रोपटे। मित्रांनो, भिजवल्यानंतर आपल्याला एकदम रोपं लावायला एकदम चांगलं जाऊ राहिले, कारण की माती वल्ली झाल्यामुळे आपल्याला रोपं लावायला पण सोपं जाते। प्रत्येक एका रोपामध्ये दोघांमध्ये तरी 1 विताचा अंतर ठेवा, कारण की त्यांच्या वाढीसाठी आणि आपल्याला उत्पन्न पण चांगलं भेटतं। तसं म्हणलं तर आम्ही हे विकायसाठी नाही करायलो, आम्ही फक्त घरच्या घरी खायला करतोय, पण तरी पण आपल्याला उत्पन्न तर पाहिजेच ना। फेल गेले रोप तर मग काय उपयोग एवढे काही पैसे घालून। शेवटी मित्रांनो, आपले रोप लावून झाले ती, आणि आपल्याला आता घरी जायचंय, तर घरी जायची तयारी चालली आपली। नियन म्हणतो ट्रे घेतला आम्ही खेळायला, एकदम पाणी भरून दिलं। आता 2 दिवस काय टेन्शन। रोपं लावायसोबत आपले वैरण कापायचं पण काम चाललेलं, तर कापून झाली होती, आणि माझा भाऊ आता ती पेंडी बांधतोय। बघा पेंडी कशी बांधतोय, तो एकदम असा पिळा मारून एकदम पेंडी एकदम टाईट, म्हणजे सुटायलाच नको। मित्रांनो, आपल्याकडे गुरं पण आहेत ना, गाय म्हशी, त्यांच्यासाठी हे करावंच लागतं। सगळं काम झाल्यानंतर आपण साहित्य घेऊन परतीच्या प्रवासाला। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।